नमस्कार, स्वागत आहे तुमचं शांभवी वर्ल्ड या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आहे नाचणीच्या पिठाची नानखटाई। घरच्या घरी कमी साहित्यात खुसखुशीत अशी नाचणीची नानखटाई कशी बनवायची त्याची रेसिपी पूर्ण बघूया। हे साहित्य आहे, हे बघा, 1 वाटी नाचणीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, पाऊण वाटी साजूक तूप घेतलेले आहे, अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे, पाव वाटी बारीक रवा घेतलाय आणि बेकिंग पावडर लागणार आहे आपल्याला आणि खायचा सोडा लागणार आहे। हे आपल्याला साहित्य लागणार आहे। आता कृती बघूया। एका बाउलमध्ये साजूक तूप घेतलेलं आहे मी आणि पिठी साखर घेतली आहे। ते छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे। साखर आणि तूप आपलं एकदम मिक्स झालं पाहिजे आणि छान सफेद कलर येतो बघा। 15 मिनिटं चांगलं फेटून घेतल्यावर हे बघा असा लाईट कलर आलेला आहे। त्यामध्ये आता आपल्याला नाचणीचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे, गव्हाचं पीठ घालायचं आहे, रवा घातलेला आहे त्या मिश्रणात आणि आपल्याला अर्धा टीस्पून अशी बेकिंग पावडर घालायची आहे। हे बघा बेकिंग पावडर आहे ही आणि चिमूटभर फक्त सोडा घातलाय खायचा, फक्त चिमूटभर। आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, पण जोरात आपण गव्हाचं पीठ मळतो तसं मिक्स करायचं नाहीये, हलकं हलकं मिक्स करायचं आहे। फक्त आपल्याला एकत्र आणायचं आहे। झटपट असा गोळा तयार होतो बघा। छान मिक्स करून घ्यायचं आहे, पण जास्त जोर लावायचा नाही, हात हलका हवा आपला आणि त्याला एकत्र आणायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने सगळं मिक्स झाल्यावर बघा असं हलकं हलकं दाबून त्याचा गोळा तयार होतो। हा बघा गोळा तयार होतोय। गोळा जर तयार झाला नाही ना तर एखाद चमचा तुम्ही तूप वाढवा, पण दूध पाणी असं काहीही वापरू नका। दूध आणि पाणी वापरलं तर तुमची नानखटाई खुसखुशीत न होता कडक होऊन जातील। बघा छान गोळा तयार झालेला आहे, प्रमाण मी परफेक्ट घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्या गोळ्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे, बिस्किटे बनवून घ्यायचे। आता हा मी बेकिंग ट्रे घेतलेला आहे। अशा पद्धतीत गोल गोल करून हे बघा नानखटाई मी तयार करून घेते। बेकिंग करताना ना प्रमाण एकदम योग्य ठेवा, जे सांगितलंय तेच प्रमाण घ्या। बघा अशा पद्धतीने आपली सगळी नानखटाई तयार झालेली आहे। त्यावर मी आता एक एक काजूचा तुकडा लावून घेते सजावटीसाठी। आणि बेकिंग ट्रेला पण मी तूप वगैरे लावलं नाहीये, अशीच बिस्किटं ठेवली आहे। बघा आता मी मायक्रो ओव्हनमध्ये कन्व्हक्शन मोडवर 180 वर प्रीहीट करून घेतलाय 5 मिनिटं। छान प्रीहीट झाल्यानंतरच आपल्याला बेकिंगला ही बिस्किटं ठेवायची आहेत। बघा आता प्रीहीट झालेलं आहे ओव्हन। आता त्यावर मी असा रॅक ठेवते। त्यावर हा बेकिंगचा ट्रे ठेवते मी बिस्किटांचा। आता परत कन्व्हक्शन मोडचं बटन दाबायचं आहे, 180 येणार। त्यावर आपल्याला 20 मिनिटं ही बिस्किटं भाजून घ्यायची आहेत। हा बघा ऑन केला मी आता। 20 मिनिटानंतर मी दाखवते बिस्किटं कशी भाजली गेली आहेत। बघा झाली आहेत आता 20 मिनिटं। बघा छान आपली काजूला कलरही वेगळा आलेला आहे आणि छान बिस्किटं भाजून झालेत। आता थंड झाल्यावर आपण काढूया। तोपर्यंत गॅसवर कशी भाजायची ते तुम्हाला सांगते। एका जाड असं पातेलं घ्यायचं ॲल्युमिनियमचं आणि त्यावर अशी रिंग ठेवायची त्यावर असं झाकण ठेवून
हा टोपही फ्रीट करून घ्यायचा 5 मिनिटं, म्हणजे तापवून घ्यायचा. त्यानंतर बघा असा मी केक टीन घेतलेला आहे ॲल्युमिनियमचा. तुमच्याकडे प्लेट असेल तर तुम्ही प्लेट घ्या. त्यावर मी मगाचसारखी ही बिस्किटं जशी मी ट्रेमध्ये ठेवली तशी मी या टोपामध्ये अरेंज केली आहेत. आता बघा टोप गरम झालेला होता, त्यावर ही बिस्किट आपल्याला भाजून घ्यायची. जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा केक बिस्किटं बेकिंग करू शकता. बघा झाकण ठेवायचं आहे. आता ते सेम इथेही 20 मिनिटं लागणार आहेत बिस्किटं बेक व्हायला. कधी 18 मिनिटात सुद्धा होऊ शकतात. बघा ही झालेली आहेत बेकिंग आपली 20 मिनिटात नाही बरोबर. थोडा कलर इथे जास्त डार्क आलेला आहे. बघा अशा पद्धतीने आपली आपली नाचणीची नानखटाई तयार झालेली आहेत. एकदम खुसखुशीत आणि साधी सोपी रेसिपी आहे. तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा. ही बघा वजन केली असता ही पूर्ण पाव किलो झालेली आहेत. घरच्या घरी आपल्या 2 वाटीमध्ये पाव किलो एवढी बिस्किटं तयार झालेली आहेत. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की सांगा. या रेसिपी आवडली तर तुम्ही लाईक करा, मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.